उन्हाळ्यामध्ये उष्णतेची तीव्रता भरपूर प्रमाणात असते. अशा वेळी आपल्याला काही ना काही थंड पदार्थ खावेसे वाटतात. मग ते लस्सी असो, ताक असो, दही असो किंवा इतर कोणतेही थंड पदार्थ असो, शरीराला हे पदार्थ अगदी थंडावा देतात. म्हणून आज या ठिकाणी आपण मस्त अशी मटका कुल्फी आणि साधी कुल्फी बनवलेली आहे. मिश्रण एकाच प्रकारचं आहे, पण दोन प्रकारे आपण ही आईस्क्रीम बनवलेली आहे. ही पद्धत अगदी सोपी आहे. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. कुल्फी बनवण्यासाठी साधारणपणे सुरुवातीला इथे मी काही काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहे. आपल्याला या सर्व पदार्थांची पावडर बनवून घ्यायची आहे. आता हे ड्रायफ्रूट सुरुवातीला तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता, पण या ठिकाणी मी कच्चेच घेतलेले आहे. आता या ठिकाणी छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे. आता याच भांड्यामध्ये लगेचच मी अर्धा टीस्पून इतकी वेलची पावडर घातलेली आहे. आता इथे तुम्ही सगट वेलायची जरी घातली ना तरी देखील चालणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 100 ग्रॅम इतकी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या ठिकाणी आपण बारीक अशी पावडर दळून घेतलेली आहे. अगदी हातात घेतली ना अगदी रव्यासारखी बारीक लागते. ही पावडर वापरल्यामुळे शरीराला एक प्रकारची ऊर्जा पण मिळते आणि आपलं मिश्रणसुद्धा छान दाटसर तयार होतं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर आणि वर 1 कपभर दूध घालायचं आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला कुल्फी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात दुधाचा वापर करायचा आहे. आता हे दूध मी सुरुवातीला तापवून घेतलेलं आहे. तापवलेलं दूध या ठिकाणी मी वापरत आहे. जर तुमचं कच्चं दूध असेल तर ते सुरुवातीला तापवून घ्या आणि नंतर मग छानशी दुधाला उकळी आली की मग त्यामध्ये काही 5-6 केसरच्या काड्या घालायच्या आहे. यामुळे कुल्फीला रंगसुद्धा छान येतो आणि चव देखील. आजची जी कुल्फी आपण बनवणार आहोत ती दूध न आटवता बनवणार आहोत. या ठिकाणी दूध अजिबात आपल्याला आटवायचं नाही. फक्त हे दूध आपल्याला गरम करायचं आहे. कच्चं जर असेल फक्त तापवून घ्यायचं छान प्रकारे आणि मग त्यानंतर जो बनवलेला आपण सुकामेवा आहे त्याची पावडर आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये घालायची आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या तीव्रतेमुळे अशक्तपणा सुद्धा येतो आणि अशा प्रकारची घरच्या घरी तुम्ही जर कुल्फी बनवला तर एक प्रकारची शरीराला ऊर्जा तर मिळतेच, पण शरीराला गारवा सुद्धा मिळतो. या ठिकाणी मी दूध सतत हलवत होते. आता छान हे दूध गरम झालेलं आहे. आता ही पावडर आपल्याला थोडी थोडी करून यामध्ये घालायची आहे. जरी प्रमाण आपल्याला अचूक माहिती असलं तरी सुद्धा ही पावडर एकदम न घालता थोडी थोडी करून घालायची. दुधामध्ये ही पावडर थोडी थोडी प्रमाणात घातली ना की दुधामध्ये या पावडरीच्या गाठी देखील होत नाही आणि दुधामध्ये आपल्याला किती प्रमाणात पावडर घालायची याचा अंदाज देखील येतो. सुरुवातीला या ठिकाणी मी 4-5 चमचे घातले आणि ती सुरुवातीला या ठिकाणी मी हलवून घेतले. दुधामध्ये पावडर घातल्यानंतर ही आपल्याला सतत हलवायची आहे, म्हणजे ही तळाला जाऊन बसत नाही आणि दुधामध्ये छान प्रकारे शिजली जाते. आपण जेव्हा मुलांना बाहेरची कुल्फी खायला घालतो त्यामध्ये नेमकं काय घातलेलं असतं हे आपल्याला माहिती नाही, पण घरी अशा पद्धतीने बनवली ना कुल्फी पण हे आपल्याला माहिती असतं की आपण या कुल्फीमध्ये काय वापरलं आहे आणि मुलांना हेल्दी अशी कुल्फी आपण घरच्या घरी बनवू शकतो. त्यानंतर या ठिकाणी मी 1-2 टेबलस्पून पुन्हा पावडर घातली आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान हलवून घेतलं आहे. साधारणपणे ही पावडर आपल्याला दुधामध्ये 3 ते 4 वेळा थोडी थोडी करून घालायची आहे. आता या ठिकाणी आपले मिश्रण अजूनही पातळच आहे. आता ही सर्व पावडर आपल्याला एकदम यामध्ये घालून घ्यायची आहे. शिल्लक राहिलेली सर्व पावडर मी या ठिकाणी घातली आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घेतलं आहे. हे मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये ही ड्रायफ्रूट्सची पावडर घातलेली आहे ती छान शिजली पाहिजे. या ठिकाणी मी प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे तुमचं हे प्रमाण अजिबात चुकणार नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. घरामध्ये बऱ्याच वेळा मुलं ड्रायफ्रूट खायला कंटाळा करतात, पण अशा पदार्थांमध्ये अशा पद्धतीने ड्रायफ्रूट वापरले ना की मुलं नक्कीच आवडीने खातात. ही कुल्फी आपण बनवण्यासाठी घरातील साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे मोजक्याच साहित्यामध्ये ही कुल्फी छान हेल्दी होणारच आहे आणि घरात सगळ्यांना आवडणार देखील आहे. आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या या मिश्रणाला छानशी उकळी आलेली आहे. उकळी आली असली तरी सुद्धा हे मिश्रण आपल्याला सतत हलवायचं आहे. आता हे मिश्रण चमच्यावर घेऊन पाहायचं आणि हलकीशी या चमच्यावर रेष ओढायची. अशा पद्धतीची रेष ओढल्या गेली की समजून घ्यायचं आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे आणि तयार देखील झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचं आहे.
गॅसवरून कढई उतरल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चमचेच्या साहाय्याने सतत हलवायचं, कारण या मिश्रणावर एक प्रकारची छान दाटसर मलाई तयार होते. ती मलाई आपल्याला या मिश्रणामध्ये सतत मिक्स करायची आहे, म्हणजे आपलं एकसंध प्रकारचं हे मिश्रण तयार होतं. कुल्फी तयार करण्यासाठी साधारणपणे हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे. मटका कुल्फी बनवण्यासाठी घरामध्ये असे छोटे छोटे मटके होते, तेच मी या ठिकाणी वापरणार आहे. जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे नसेल तर तुम्ही स्टीलचे भांडे छोटे छोटे असतात, ग्लास, वाटी, ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. थंड झालेले मिश्रण लगेचच आपल्याला या मटक्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. साधारणपणे अर्धा इंच वर राहील अशा पद्धतीने ही मटकी भरवायची आहे. घरातील कोणतेही भांडं घेऊन तुम्ही हे मिश्रण त्यामध्ये घालू शकता आणि कुल्फी बनवू शकता. आता या मटक्यांमध्ये काही प्रमाणात मी मिश्रण घालून घेतलेलं आहे, तरी देखील काही मिश्रण माझं शिल्लक आहे. घातलेल्या मिश्रणावर आपल्याला काही ड्रायफ्रूटचे बारीक केलेले काप घालायचे, म्हणजे आईस्क्रीम खाताना चवीला सुद्धा ते ड्रायफ्रूट छान लागतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात. आता या मटका कुल्फीला वरच्या बाजूने आपण कागदाने किंवा झाकण असेल तर त्या ठिकाणी झाकण सुद्धा लावू शकतो. आता या ठिकाणी माझ्याकडे झाकणं होती म्हणून मी ती लावून घेतली. आता ही आईस्क्रीम आपल्याला साधारणपणे 7-8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी फ्रीजर जे असतं त्यामध्ये आपल्याला ही मटका कुल्फी ठेवायची आहे. त्यानंतर उरलेले जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कुल्फी कप्समध्ये भरायचं आहे. दुकानामध्ये अशा प्रकारचे कप्स सहज उपलब्ध होतात. हे कप्स भरत असताना सुद्धा अर्धा इंच वर जागा राहील अशा पद्धतीने भरायचे. त्यानंतर यावर तुम्ही कागदचा वापर करू शकता किंवा प्लास्टिक शीटचा वापर करू शकता. या ठिकाणी मी चौकोनी आकारात प्लास्टिक कागद कापलेला आहे आणि त्यानंतर मध्यभागी कुल्फीची काडी घालता येईल अशा पद्धतीने छिद्र ठेवलेलं आहे. त्यानंतर हा प्लास्टिकचा कागद आपल्याला रबर बँडने पॅक करायचा आहे, म्हणजे ही काडी बरोबर स्थिर राहील. आणि नंतर हा कप आपल्याला एखाद्या ग्लासमध्ये ठेवून हा ग्लास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7 ते 8 तासानंतर ही कुल्फी बाहेर काढली आणि त्याचं जर टेक्स्चर पाहिलं तर अगदी विकत मिळते ना, अगदी तशीच कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे. कुल्फी जर पाहताल ना तर अगदी मस्त दाटसर तयार झालेली आहे. विकतच्या कुल्फीपेक्षा सुद्धा ही कुल्फी मस्त हेल्दी तयार होते. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर ही कुल्फी तासभर तरी दाटसरच राहते, अजिबात लगेच वितळत नाही. आता या ठिकाणी आपण मटका कुल्फी पाहिली. त्यानंतर आपण फ्रीजरमध्ये काही कुल्फीचे कप्स ठेवले होते. ते कागदी कप्समधून सुद्धा अगदी कुल्फी सहज डिमोल्ड होते. सुरुवातीला हे कप्स हातावर हलकेसे प्रेस करायचे आणि त्यानंतर हलक्या हाताने ही कुल्फी काढून घ्यायची, अगदी सहज निघली जाते. आता या ठिकाणी कुल्फीचा आकार जर पाहताना विकत मिळते अगदी सेम तसाच दिसतो. आता या ठिकाणी मी 2 कागदी कप्स भरले होते, ते दोन्ही सुद्धा अगदी सहजरित्या निघून आलेले आहे. काढलेल्या कुल्फींवर काही गार्निशिंग म्हणून मी ड्रायफ्रूट्सचे काप घातलेले आहे, यामुळे कुल्फी आणखीनच आकर्षक दिसते. आज या ठिकाणी आपण एकाच मिश्रणापासून 2 प्रकारचे कुल्फी बनवलेले आहे. एक आहे मटका कुल्फी आणि एक साधी कुल्फी. या मिश्रणापासून तुम्हाला हव्या त्या आकाराच्या कुल्फ्या तुम्ही बनवू शकता. या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी कुल्फी नक्की बनवून पहा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.